त्यावेळी तिने मुश्रीफ साहेबांनी की मी यांचा वर बंदोबस्त केला आहे अशा पद्धतीने वक्तव्य केलेलं होतं. त्यामुळं लोकांच्या मध्ये मारामारी काही झालेली नाही, ढकलाढकली धक्काबुक्की शाब्दिक वादावादी झालेले. मी प्रशांत गोपाळ गाडगे, राहणार कागल, शेतकरी, पीडित शेतकरी म्हणून बोलतोय की कागलमध्ये 11:30 पावणे 12च्या दरम्यान बेलवणकर म्हणून जे आहे व्यक्ती आहे ते तिथं डायरेक्ट घेऊन त्यांनी हायवे बंद केला. तर कायद्यात अशी तरतूद आहे की हायवे बंद करता येत नाही. आम्ही तिथं ते बॅरिकेड जे आहे ते बाबा काढून टाकले आणि त्याच्यानंतर आम्ही त्यासनी विचारतो तुम्ही बॅरिकेड का लावला असा. तर म्हणजे आम्हाला काय काय आहे ते कागद तुमचे दाखवा. आम्ही म्हणलं जे आरटीओचे साहेब आहे त्यासनी तुम्ही माहिती विचारावा काय असेल ते. आणि आम्ही ज्यावेळी इथं आरटीओ चेकपोस्ट मध्ये ज्यावेळी मागे ऍक्सिडेंट झाले, जवळ 7-8 वेळ ज्यावेळी ऍक्सिडेंट झाले त्यावेळी आम्ही आरटीओ ऑफिसला, MSRDC या लोकांनी आम्ही वारंवार भेटून, शेतकरी भेटून त्यावेळी त्याच्या उपाययोजना करा म्हणून आम्ही मिटिंग लावली. त्यामुळे कागल पोलीस स्टेशनला त्याच्याबद्दल 4 वेळ मिटिंग झालेल्या आहेत. मिटिंग झाल्यानंतर मिटिंग मध्ये असा तोडगा निघाला की आरटीओचे साहेब ते नसताना की ज्यावेळी बोर साहेब असताना की बेळगावला जाणारा जो रस्ता आहे, बेळगावला जो जाणारा रस्ता आहे त्याला जे आता रमनॅस्टिक मारलेला आहे त्या रमनॅस्टिक जे मारले तशाच पद्धतीने रमनॅस्टिक मारून पलीकडले पण जे रस्ता आहे तो आम्ही खुला करतो. पण आम्ही जेव्हा शेतकऱ्यांनी सांगितलं की साहेब हे दिसायला वेगळं दिसतंय, त्यावेळी PSI साहेब आणि आरटीओच्या साहेबांनी मध्यस्थी करून त्यांनी एका साईडच बॅरिकेड चालू केलं, दुसऱ्या साईडचं आम्ही चालू करा म्हणताना त्यांनी रमनॅस्टिक मारल्यानंतर चालू करतो. ही पण बातमी आम्ही ज्यावेळी बेलवळकर सांगितलं त्यावेळी खाली आपण आरटीओला बसूया असं त्यांनी सांगितलं. आरटीओ चेकपोस्ट मध्ये ज्यावेळी बसत आम्ही गेलो त्यावेळी आमचे इथे नगरसेवक जे आहेत विवेक लोटे, त्यानंतर अनेक 2-3 जण ते पूर्ण चाललेले होते. तिने आम्हाला विचारले काय झालं, तर असं झालेलं आहे. मग तिने पण आता ऐकायला आले की काय झालेलं काय नाही. त्यावेळी जातीवाद शिवीगाळ देणे, त्याच्यानंतर ही जी पोस्ट टाकलेली आहे परवा त्यांनी फेसबुकला त्यांच्या माध्यमातून ही जिहादवादी आहे, तर आम्ही म्हणाल आहे काय, तर हे जिहादवादी जे दिलेलं आहे हे म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जातीवाद पसरवण्यासाठी हिने दिलेला आहे का असं आम्हाला वाटायला आलंय. मग हिने कशासाठी इथं आल्यात, हे चेकपोस्ट बाबा कशासाठी, म्हणजे यासने काय करायचं आहे म्हणून आल्यात काय काय आहे, यांचा मागचा उद्देश काय कळेल ना आम्हाला. आणि आम्ही आता शेतकरी जे आहेत हे आम्ही यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे. सगळे शेतकरी पिढी तुमच्या समर्थकांकडून तुमच्या यातल्या कागलच्या लोकांकडनं त्यांना धक्काबुक्की आणि मारहाण करण्याचा प्रयत्न झाला असं चर्चा सध्या सुरू नाही नाही तशी काही नाही झालेली. ज्यावेळी आत बसलो त्यावेळी तिने मुश्रीफ साहेबांनी की मी यांचा वर बंदोबस्त केलाय अशा पद्धतीने वक्तव्य केलेलं होतं. त्यामुळे लोकांच्या मध्ये मारामारी काही झालेली नाही, ढकलाढकली धक्काबुक्की शाब्दिक वादावादी झालेले असा विषय झालेला होता. त्यानंतर मग पोलीस विंदीने मध्यस्थी करून निघाला. पण आम्हाला काय कळलं ना की असं जर जिहादवादी जर करत असेल आम्ही मराठा सांगण्याचा उद्देश काय त्यांचा, म्हणजे ते स्वतःला आम्ही शेतकरी म्हणून विचारतो ते स्वतःला समजतात कोण, कोर्ट आहे, जज आहे, काय आहेत, तुमची भूमिका काय आहे ती रास्त काय या पद्धतीने जाऊन मांडा. आणि आता इथं पण आल्यानंतर ज्यावेळी PSI साहेबांच्या पुढे पण आल्यानंतर तिने कुठल्या व्यक्तीला फोन लावला आम्हाला कल्पना नाही, पण त्यावेळी ते सांगाल की माझ्यावर येऊन डायरेक्ट यांनी बाबा हल्ला केला मुस्लिमांच्या कार्यकर्त्यांनी. त्यावेळी मी सांगितलं की साहेब जे काही झालेलं आहे ते स्पष्ट सांगा, तुम्ही बॅरिकेड आडवं लावलेलं होतं, तुमच्या अंगावर कोणी आलेलं नव्हतं, त्यानंतर त्यांनी फोन बंद केला, अशा पद्धतीनं ते केलेलं आहे. मग आता हे आम्हाला काय करणार की जातीवाद पसरवायसाठी केलेला आहे काय, राजकीय द्वेष म्हणून करायला काय काय. ज्यावेळी आमची जमिनी गेल्या 52 एकर क्षेत्र ज्यावेळी गेलं त्यावेळी कुठं व्यक्ती होता, त्या व्यक्तीने काय केलं, त्यावेळी आमच्यावर 15 केसेस झाल्या. आता कागल पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही आलेला आहात, काय तुमचा निर्णय असणार आहे? आम्ही शेतकरी म्हणून त्यांच्यावर बाबा आम्ही केसेस दाखल करणार की तुम्ही आमच्या याच्या अगोदर कवाई काय नव्हता, तुम्हाला बॅरिकेड आडवं लावता येत, हायवे बंद करता येत नाही, का केला, याच्यासाठी आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे शेतकरी म्हणून. जी अशी जी पोस्ट टाकलेली आहे जिहादवादी म्हणून याच्या जातीवाद याच्यामुळे अशा ज्या गर्जना संघटना किंवा अशा कुठल्याही संघटना ज्या असतील याच्यावर बंदी आणावी असं माझं विनंती आहे. शासनाला विनंती आहे की बाबा अशा संघटनेवर बंदी आणावी म्हणून. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.